आपलं सवयीचा माणूस घरातून गेलं ना की मग त्याची खरी किंमत कळते बघ आपल्याला. हो ना यार, बोले तो प्रेरणा दी आपल्या लाईफ मध्ये एंजल सारखी होती ना. कधी ताई बनून, कधी आई बनून सतत आपल्याला सपोर्ट करायची. मला आठवत आहे मॅडम रात्री 3-3 वाजेपर्यंत जागायच्या का तर माझं प्रोजेक्ट सबमिशन असायचं म्हणून ब्लॅक कॉफी करून द्यायच्या रात्रभर. आता काय करत असेल ग ती? अरे अजितला ब्रेकफास्ट तयार करून देत असेल. ऑफकोर्स. ए आपल्याला तिची इतकी आठवण येते, तिला येत असेल का ग आपली आठवण? मिठू हा काय प्रश्न झाला का? आठवण येत असेल का म्हणजे? आय एम डॅम शुअर 100% तिला आपली आठवण येत असणार. आपण वेगळ्या थोडेच आहोत, एकच तर. येस डार्लिंग. गुड मॉर्निंग माय लव. काय आहे सगळं? बघा काय काय आहे ते. हे घे. आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी होणार, भेटती आणि माझं प्रेम. पण तुम्ही किती तुम्ही तू बोलत होतीस ना मला. तू किती केलंस? मी केलं असतं ना उठल्यावर. प्रेरणा, आजपर्यंत तू भावासाठी, आईसाठी, मैत्रिणींसाठी खूप काही केलंस. आता वेळ आहे की कोणीतरी फक्त तुझ्यासाठी काही करावं. आणि तो कोणीतरी म्हणजे मी असणार आहे. छान आहे ना? छान आहे. पण खरंच मी नशीबवान आहे. नाही, तू नशीबवान आहेस की नाही हे हा चहा प्यायल्यानंतर कळेल. हो पिऊ. स्वामी पाठीशी राहा. कमाल झालाय चहा. चालय कमाल. मी खरंच खरं तर ना बनवला तेव्हा ठीकठाक होता. हा, तू आधी प्यायल्यानंतर तो कमाल झाला असावा. खरंच खरंच. त्या लवकर, अजून नाश्ता पण आहे. देऊ? घेत. भरू पण शकतो मी. वल्लू, डब्बा दे बरं, उशीर होई राहिला. हो हो हो, हे घ्या हे घ्या. तुमचा डब्बा पूर्ण संपवायचंय, वेळेत जेवायचंय, कळलं? हो. तू तयार का नाही होई गेली अजून? अहो ते मला जरा किराणा दुकानात जायचंय ना, थोडं सामान आणायचंय, जाते मग.
येतो. बरं सासूबाई ऐका ना, ते मी किराणा दुकानात जाऊन येते. डाळी आणि सगळं संपलंय ना, ते घेऊन येते पटकन. लाल मिरची बी आणजो बरं. हो आणते, आलेच. या मायाजवळ कोणतं कागद दिला मन्याने काय माहिती. बँकेचा तर कागद नसेल ना. तुझ्या नावावर काही पैसे बिशे ठेवले का याने बँकेत. शोधू आणि बी नाहीये. सारखं सांगत होता सांभाळीसन ठेव. कसला कागद अशी. हा सापडले. काय असेल बरं या कागदामध्ये. याचं काय महत्व आहे ना ते आधी पाहायला लागेल. कोणाला विचारू. पाणी. थँक्यू. आज काय करूया जेवायला. आपल्यासाठी जेवायला भाकरी आणि वांग्याचं भरीत करू, तुझं फेवरेट. अगं प्रेरणा काय, काल आल्याबरोबर तू घर आवरायला घेतलंस, आज लगेच किचन सांभाळायला लागलीस. काय चाललंय. त्यात काय एवढं नाही, म्हणजे तूही कामच करतोयस ना. अगं नाही, ते आपल्या चारमलोपायचा हिशोब टॅली करतोय. अच्छा. जरा घोळ झालाय थोडा. 291 गुणिले 150. 43,650 ना. 43,650च होतात ना. थांब, दुसरं. हा, 156 गुणिले 78. 12,168. अगं काय, हे जरा सोपं होतं, आपण जरा कठीण बघूया. हा, 985 गुणिले 63. 62,055. अगं प्रेरणा, अगं हे काय. अरे बापरे प्रेरणा, अगं सॉलिड आहेस तू. अगं तोंडी करते हे सगळं तू. अगं मी कॅल्क्युलेटर करताना सुद्धा गोंधळ घालतो. नाही, सॉलिड वगैरे एवढं काही नाही त्यात. काय ना, मी लहान असताना पाढेपाठ करायला बसले ना की हातात छडी घेऊन बाबा समोर उभे राहायचे. मग काय झाले पाठ पाढे. आणि छोटीशी का होईना पण खानावळ आहेच ना आमची तिथे, त्यामुळे खानावळीचा हिशोब मी आणि बाबाच करतो. त्यामुळे जमतो हिशोब थोडाफार. हा थोडाफार आहे. काय तू. ठरलं, माझं ठरलं. आजपासून चारमलोपायचा सगळा हिशोब तू बघायचा. काही काय सगळं तू बघायचं. खर्च काय झाला, प्रॉफिट काय झाला, सगळं. नाही नको, मी ना. नाही वगैरे काही नाही, तूच. आता तू हिशोबाचं बघ, आजच्या जेवणाचं मी बघतो. $62,055.
निलिमाताई बरं झालं तुम्हीच मला बोलवलं, मी तुम्हालाच भेटायलाही राहिली होती. हो माझं महत्वाचं काम असं तुमचं राहू द्या हो, गैर महत्वाचं काम आहे. ऐका मी काय हो सांगते. यांनी माका सांगितलं नाही की आज गावात जाऊ खोया म्हणून. काय? मग असा ना महत्वाचा काम माझा. नाही 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 नाही, गावाला कुठे चालला तुम्ही? चालणार नाही मला. तुम्ही आधीच थांबायचं कळतं का तुम्हाला काही? हो माका सगळं कळतं हो, पण माझ्या तर डोक्यात काही चालणार नाही. हो निलिमाताई, आपल्याला प्रेरणा आणि वल्लरीले धडा शिकवायचा आहे, बदला घ्यायचा आहे ना आपला. मग पुढे चालल्या तुम्ही? हो माका सगळं कळतं हो, पण अजित आणि प्रेरणाक वेगळा करूचा असा तर माका हैसर रवाचा लागताला. तुम्ही काहीतरी करा हो. थांबा थांबा, मी करते काहीतरी विचार. करा लवकर करा. निलिमाताई तुम्ही घरी जा, मी पाहते काय करायचं. करा लवकर काय कर काय बघ हो. निलिमाताई, तर करा. हो मी पाहते. मला विचार करायला थोडासा तर वेळ द्या तुम्ही. काळजी करू नका. हा जा तुम्ही. पण बघा तुम्ही. हो बघा काय ता येते मी. तेजा, मिठू, बाई एकमेकांची काळजी घ्यावा. हा काका ऐका ना प्लीज, नका ना जाऊ. अरे केवढीचे दिवस झाले तुम्ही इथे येऊन. प्लीज प्लीज नका ना जाऊ. काका प्लीज नका ना जाऊ प्लीज. हे बघा आपल्याला नीट गप्पा पण झाला नाही आता अजून. तुम्हाला माहितीये तुम्ही आलात ना इथे की आम्हाला आमच्या घरचे राहायला आले तसं वाटतं. प्लीज नका ना जाऊ. हो तुमच्यासारखी ओल्ड आणि गोल्ड माणसं असली ना घरात की आधार वाटतं हो. यु नो व्हॉट मिठू, आमचं ठरलंय. मुळात आता आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही. बॅग आमच्याकडे. तेजा, अगो प्रेरणाचा आता लगीन झाला. आता प्रेरणा सुद्धा हय राहणार नाही. मग आम्ही खायच्या हक्कान राहायचं ना. काका मला सांगा, आम्ही तुमच्या लेकी आहोत की नाही आहोत? हो नाही नाही, तुम्ही सगळेजणी माझे लेकीच असास. हो ना. मग असं बोलून आम्हाला परक का करताय? ओ काका प्लीज राहा ना हो तुम्ही. पण नको थांबू गो पोरानो. निलिमा, गो निलिमा, गो चल, उशीर होता. येतंय चल चल लवकर. येतंय हो येतंय. येतो हा येतो. जरा बघतोय काय राहुला काय त्या. हा बघते गो चल, उशीर होता. बघते हो. तुमचे कपडे घेतलेत का बघतोय. हा माझे बघतोय असत काय. परत कसे येतो आपण निघतो. माय व निलिमाताई, एवढ्या घाईघाईने कुठे चालली तुम्ही अचानक? गावाकडे जातो आता. हा अरे वा, दादा असे अचानकच काय निघाले? आणि ते बी एवढ्या लवकर? अहो आत्ताच तर प्रेरणाचं लग्न झालं आणि लगेच तुम्ही निघाले. नाही हे काही बरोबर नाही की थांबा तुम्ही अडीच काही दिवस. हा अहो नाही इंदुताई, अहो गावाकडे खूप कामं खोळंबली आहेत. सगळी तशीच टाकून येलोय मी. माय दादा, अहो प्रेरणाचं 5 परतावण वगैरे कराल का नाही तुम्ही? का तेवढ्यासाठी तिकडे गावाकडे एवढं लांब बोलवाल तिले?